हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर कथेचं नाव आहे शापित वाडा भाग 3। चला तर मग कथेला सुरुवात करूया। करणने महंताकडे भीतीने पाहिलं। तो आता तुझ्यासोबत आला आहे। महंताच्या शब्दाने त्याच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली। त्याने हळूच मागे वळून पाहिलं आणि त्याच्या सावलीत एक अजून सावली उभी होती। करण काही बोलण्याच्या आधी त्याला कोणीतरी गळ्याजवळ स्पर्श केल्यासारखं वाटलं। तो स्पर्श थंडगार होता, जणू मूर्तीला त्याने स्पर्श केला होता। त्याने जोरात मागे पाऊल टाकलं, पण त्याच्या खांद्यावर एक काळसर खूण उमटली। महंताने ती खूण पाहिली आणि गंभीर स्वरात म्हणाले, हा शाप तुझ्या शरीरात उतरत आहे। तुला काहीतरी करावं लागेल, नाहीतर। करणने महंताचा आवाज ऐकण्याआधी त्याच्या कानात विचित्र आवाज यायला लागले। त्या सावलीतून हळूहळू एक आकृती स्पष्ट होऊ लागली। करणने भीतीने पाहिले। तो विनोद होता, पण त्याचा चेहरा विद्रूप झालेला होता। त्याच्या काळसर डोळ्यांमधून रक्तासारखा पदार्थ वाहत होता। करण, मला का सोडून गेलास? विनोदचा भेसूर आवाज त्या खोलीत घुमला। करण घाबरत मागे सरकला। नाही, तू खोटा आहेस। विनोद मरण पावला आहे। तेवढ्यात विनोदच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं। हो, पण मी आता तुझ्यासोबत आहे, कायमचा। महंताचा इशारा। महंताने मंत्र उच्चारायला सुरुवात केला आणि त्या सावलीचा आकार पिळवटल्यासारखा दिसू लागला। करणच्या अंगभर थंडगार वारं झोकून गेलं। करण, तुला त्वरित त्या वाड्यात परत जावं लागेल, महंत ठामपणे म्हणाला। परत तिथे नाही, मी तिथे नाही जाणार। करणने घाबरत उत्तर दिलं। महंताने त्याच्या हातावर हात ठेवला आणि गंभीर स्वरात म्हणाले, जर तुझा शाप संपवायचा असेल तर तुला वाड्यात जाऊन एक विधी पूर्ण करावी लागेल। त्याच रात्री करणने ठरवलं, त्याला सत्य जाणून घ्यायचं होतं। तो पुन्हा त्या शापित वाड्याकडे गेला। वाडा पूर्वीसारखाच होता, अंधारात गडप, पण तो आतून जिवंत भासणारा। जशीच करणने वाड्याच्या दाराजवळ पाऊल टाकला, तसा दरवाजा आपोआप उघडला आणि आतून एक स्पष्ट आवाज आला, तू पुन्हा आलास? आम्ही तुझीच वाट पाहत होतो। त्याच रात्री करणने ठरवलं, त्याला सत्य जाणून घ्यायचं होतं। तो पुन्हा त्या शापित वाड्याकडे गेला। वाडा पूर्वीसारखाच होता, अंधारात गडप, पण आतून जिवंत भासणारा। जशीच करणने वाड्याच्या दाराजवळ पाऊल टाकला, तसा दरवाजा आपोआप उघडला आणि आतून एक अस्पष्ट आवाज आला, तू पुन्हा आलास? आम्ही तुझीच वाट पाहत होतो।